आपण बघताय की महागाईने सर्वसामान्य माणसाचं जीवन अतिशय हलाखीचं करून टाकलेलं आहे. दिवसेदिवस महागाई वाढत चाललेली आहे. प्रत्येक गोष्टीचे महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला बसतायत. तरी देखील हे सरकार इतकं मस्तवाल झालंय की यांना लोकांच्या महागाईशी काही घेणं देणं नाहीये. हे सरकार आमदार खरेदी, लोकांना विकत घेणं, नगरसेवक फोडणं, विरोधी पक्षाचा कुठलाही उमेदवार रिंगणात राहणार नाही यामध्येच मशगूल आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 निवडणुकांच्या सगळ्या उमेदवारीचा माघारीचा आज शेवटचा दिवस होता. आज सकाळपासून विरोधी पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना धमक्या देणं, त्यांना माघारी घेणं, त्यांना पैसे देणं आणि फोडणं हे एवढंच एकमेव काम चालू आहे. लोकांची जी समस्या आहे, महागाईची जी समस्या आहे, याच्याशी या सरकारला काही घेणं देणं नाही. आपल्या पक्षातल्या देखील काही उमेदवारांनी काही ठिकाणी विधान परिषदेमध्ये माघार घेतलेली आहे. काय कारण आहे? नाही, ज्यांनी पक्षाच्या विरोधात कारवाई केलेली आहे यांच्यावरती ताबडतोब पक्षाने कारवाई केली. त्यांची पक्षातनं हकालपट्टी झालेली आहे. सर, दाखवत जनता पार्टी 6 तारखेला आंदोलन करणार आहे. संपूर्ण तरुण वर्ग जो आहे तो मैदानात उतरणार आहे. तुमचं त्याला सहकार्य सक्षम आहे. प्रश्न असा आहे, हा लोकांच्या मनात असलेला राग आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाई ज्या वेळेला रस्त्यावरती उत्तराची भाषा करते याचं प्रमुख कारण आहे बेरोजगारी. आज आपण बघतोय की नीटचा पेपर फुटला, त्याचे पडसाद एका फक्त छोट्याशा एका आंदोलनाने आपण बघितलेले आहेत. आज एवढ्या मोठ्या घटना, युवकांचं भवितव्य अंधारात पाठवणाऱ्या घटना घडतायत, तरी देखील कोणी याची दखल घ्यायला तयार नाही आहे. आता हे जे कॉक्रोच जनता पार्टीने जे काय आंदोलन करते, ही तरुणांच्या मनातली खतखत आहे. जे स्वतः काही गोष्टींसाठी रस्त्यावर येऊ शकत नाही, ते अशा माध्यमातून व्यक्त होत आहेत. आता हे स्वरूप काय होतंय, पुढे कसं जातंय, हे आता 6 तारखेपासून लोकांना कळेल. परंतु तरुणांच्या मनातली जी खतखत आहे ती बाहेर येते. महाविकास आघाडीमध्ये आपण जर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गतच बंडखोरी झाली होती आणि त्यांना देखील त्यांच्या हाताबाहेर प्रकरण जातच काय असं चित्र विधान परिषद निवडणुकीमध्ये निर्माण झालं होतं. मोठ्या प्रमाणात राजकीय तडजोडी, मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली. यामुळे हे सगळं झालं असं वाटतंय. प्रश्न असा आहे की बघा, तिकडे फक्त सत्तेचं गणितच बघितलं जाते. खुर्ची मिळाली पाहिजे आणि सत्तेत जाऊन लुटमार करायला मिळाली पाहिजे. याच्यासाठी महायुतीतले सगळे पक्ष जे आहेत हे एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत. आपण बघताय की विरोधकांची गरजच नाही आहे, हेच एकमेकाचे विरोधक झालेले आहेत आणि त्यामुळे एकमेकाचा नुसता जीव काढतायत ते. आणि हे का होतंय की फक्त खुर्ची या एका गोष्टीसाठी सगळं चाललेलं आहे. त्या खुर्चीतनं लोकसेवा हा विषय नाहीये. खुर्ची मिळवून त्याच्यातनं जनतेची लूट कशी होईल एवढंच बघण्याचं काम चालू आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.